पवित्र अभिवादन करून हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो। आज आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय आमदार डॉक्टर रोहिणी सामंत हे या ठिकाणी ध्वजारोहण करतात। परेड कमांडर परीक्षातील पोलीस अधीक्षक निखिल पाटील या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांना रिपोर्ट करण्यासाठी दाखल झालेले। श्रीमान, परेड पर एक परेड कमांडर, एक सेकंड इन कमांड, 10 अधिकारी और 5 प्लाटून हाजिर है। परेड निरीक्षण के लिए तैयार है। या संचलनामध्ये सहभागी पथकांचं निरीक्षण करण्यासाठी प्रमुख पाहुणे या ठिकाणी प्रस्थान करतात। 1 मे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 66वा वर्धापन दिन आणि कामगार दिन या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न होतं। रत्नागिरीचे सुपुत्र आणि रत्नागिरीचे आणि महाराष्ट्राचे भाग्यविजेते रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे भाषा आणि उद्योग मंत्री माननीय डॉक्टर उदयजी सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम परेड कमांडर श्री निखिल पाटील यांना साथ देत आहेत। परीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री शिवप्रसाद पारवे। अंगावर रोमांच उभं करणारं असं हे संचलन कोणत्याही कठीण परिस्थितीला तोंड देण्याची सज्जता असलेलं असं हे संचलन आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळतंय। दुसऱ्या क्रमांकावर या ठिकाणी दाखल होत आहे पोलीस मुख्यालयाचं पथक क्रमांक 2 याचं नेतृत्व करत आहेत परीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक श्री अभय तेली आणि त्यांना सुपरनिम्ररी म्हणून साथ देत आहेत परीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक योगेश धोंडे। जिल्हा विशेष शाखामध्ये हे काम करत आहेत। 1 मे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 66वा वर्धापन दिन आणि कामगार दिन मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपन्न होतो। त्यानिमित्त आयोजित केलेला हा रत्नागिरी जिल्ह्याचा शासकीय मुख्य सोहळा 3ऱ्या क्रमांकावर दाखल झालेला आहे। पोलीस दलाचं महिला पथक शानदार अशी मानवंदना या महिला पथकाकडून या पथकाचं नेतृत्व करतात महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक श्रीमती गायत्री पाटील आणि त्यांना सुपरनिम्ररी म्हणून साथ देत आहेत श्रीमती क्रांती पाटील। या संपूर्ण संचलनाची जान आणि शान असणारं असं हे पोलीस दलाचं बँड पथक या बँड पथकाचं नेतृत्व करतात यशवंत माने पोलीस हवालदार पोलीस मुख्यालय रत्नागिरी। सुंदर असं
दाखल झालेले आहे. पलटण नायक चंद्रकांत जाधव हे प्लॅटून कमांडर म्हणून काम पाहत आहेत आणि त्यांना सुपरनिम्ररी म्हणून साथ देत आहेत सेक्शन लीडर दिनेश कांबळे. पोलिसांच्या कार्यामध्ये उत्तम असा सहभाग आणि सहकार्य करणारं असं हे होमगार्ड पथक. त्या पाठोपाठ महिला होमगार्ड पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे मानवंदनेसाठी. पलटण नायक मीनाक्षी मोहिते आणि सेक्शन लीडर मनीषा कुपटे यांच्या नेतृत्वाखाली हे प्रमुख पाहुण्या आणि राष्ट्रध्वजाला मानवंदना देत पुढे सरसावते. आपली नेहमीची कामं सांभाळून त्यांचं या राष्ट्रीय कार्यामध्ये योगदान असणारी अशी ही होमगार्ड पथकं. त्या पाठोपाठ त्या ठिकाणी दाखल झालेला आहे श्वान पथक. श्वान ॲलेक्स हा या ठिकाणी सुंदर अशी मानवंदना देणार आहे. छान अशी मानवंदना श्वान पथकाकडून ॲलेक्स या डॉगकडून श्वान पथकातर्फे ही सुंदर अशी मानवंदना या राष्ट्रध्वजाला आणि प्रमुख पाहुण्यांना या नेतृत्व करत आहेत पोलीस हवालदार कुंभार आणि पोलीस हवालदार माने आणि त्यांना साथ देत आहेत घुगरे. पोलीस दलाचं आधुनिकीकरण या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतंय. वेगवेगळे अत्याधुनिक त्यानंतर सिंधुरत्न समृद्ध पारितोषिक आपण आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह, त्याचप्रमाणे DSP माननीय धनंजय कुलकर्णी सर आणि CEO माननीय वैदे रानडे मॅडम यांच्या हस्ते देणार आहोत. यानंतर आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रत्नागिरीचे पालकमंत्री माननीय डॉक्टर उदयजी सामंत, जे महाराष्ट्राची सुद्धा यशस्वी धुरा सांभाळत आहेत भाषा आणि उद्योग या खात्यांची, आणि सुंदर असं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. अशा या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होतोय. लहानच्या मित्रा रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय एम देवेंद्र सिंह, माननीय DSP धनंजय कुलकर्णी, त्याचप्रमाणे CEO मॅडम माननीय वैदे रानडे. आणि जागतिक कामगार दिनाच्या निमित्तानं मी रत्नागिरी जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. या मुख्य शासकीय सोहळ्यास उपस्थित असलेले स्वातंत्र्य सैनिक, जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, जमलेले अधिकारी, पत्रकार मित्र, कर्मचारी, या सर्वांना या महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. महाराष्ट्र आपल्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा लढवय्यांना देखील मी अभिवादन करतो. आणि आजचा दिवस महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसासाठी अतिशय ऐतिहासिक असा दिवस आहे. आपल्या सगळ्यांना ज्ञातच आहे की महाराष्ट्राची आणि आपली सगळ्यांची मातृभाषा ही मराठी आहे. गेली कित्येक वर्ष मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून अनेकांनी संघर्ष केला, साहित्यिकांनी संघर्ष केला. आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची ही मागणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण केली आणि बऱ्याच वर्षानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मी रत्नागिरीकरांच्या वतीनं देखील
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना धन्यवाद देतो, कारण रत्नागिरी जिल्हा हा देखील साहित्यिकांचा जिल्हा आहे. आपल्या रत्नागिरी तालुक्यामध्ये असलेलं केशवसूत स्मारक, ज्या मालगुणमध्ये केशवसूतांचा जन्म झाला, त्या गावाला पुस्तकांचं गाव जाहीर करण्याचा निर्णय देखील महाराष्ट्र शासनाने घेतला, माझ्या विभागाने घेतला. आणि नुसता निर्णय घेतला नाही तर त्याची अंमलबजावणी करून आज मालगुण गाव हे पुस्तकांचं गाव नुसतं जाहीर झालं नाही, तर पुस्तकाच्या गावाची सुरुवात देखील झालेली आहे. आपल्या जिल्ह्याचा आर्थिक आराखडा हा 360 कोटीचा आहे आणि हा 360 कोटीचा मागच्या वर्षीचा आराखडा हा 100% खर्च करून आम्ही पूर्ण केला आहे. आणि यावर्षी देखील महाराष्ट्र शासनानं यामध्ये अधिकची भर टाकलेली आहे आणि तो देखील निधी यावर्षी आम्ही 100% खर्च करू, हा विश्वास रत्नागिरी जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांना मी देतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जसा मिळाला तसं रत्नागिरी शहर हे ऐतिहासिक शहर आहे. पर्यटनाच्या दृष्टीनं रत्नागिरी शहरामध्ये वाढ व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनानं आणि विशेषतः महायुतीच्या सरकारनं विशेष प्रयत्न केले आणि आज महाराष्ट्रातली सगळ्यात देखणी शिवसृष्टी ही रत्नागिरी शहरामध्ये उभी राहिली. मला या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सांगताना आनंद होतोय की ज्या दिवशी या शिवसृष्टीचं उद्घाटन झालं, लोकार्पण सोहळा झाला, तेव्हापासून आतापर्यंत सुमारे 20,000 महाराष्ट्रातल्या, आपल्या जिल्ह्यातल्या किंबहुना परदेशातल्या नागरिकांनी देखील या पर्यटन स्थळाचा आस्वाद घेतलेला आहे. काही दिवसापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र दाखवणारा छावा चित्रपट हा प्रसिद्ध झाला, परंतु मला असं वाटतं की याच्यापूर्वीच 1.5 वर्ष अगोदर या रत्नागिरी शहरामध्ये महाराष्ट्रातला सगळ्यात उंच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यामध्ये आपल्याला यश आलं होतं आणि त्या देखील पुतळ्याला हजारो पर्यटकांनी भेट दिलेली आहे. देशातला पहिला 3D मल्टीमीडिया शो हा रत्नागिरीमध्ये आपण तयार केला, त्याच्यासाठी सुमारे 20 कोटी रुपये खर्च केले आणि या 1.5 महिन्यामध्ये सुमारे 5,000 लोकांनी आणि विशेषतः त्याच्यामध्ये विदेशातले देखील पर्यटक आहेत, त्यांनी हा पूर्ण 3D मल्टीमीडिया शो बघण्यात. 3D मल्टीमीडिया शोचं वैशिष्ट्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे. या सगळ्यांचा उल्लेख, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख आणि 6 भारत महाराष्ट्र शासनाच्या वतीनं करण्यात आलेला आहे. रत्नागिरी जिल्हा हे पर्यटन स्थळ, समुद्र किनारा आहे. याच्या समोर 96 एकरमध्ये स्थितीमध्ये महाराष्ट्र शासन आहे आणि ॲडव्हेंचर पार्कसाठी आमच्या नियोजन मंडळातनं पहिल्या टप्प्याला 5. असं वाटतं की रत्नागिरी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा हाच संकल्प विविध क्षेत्रामध्ये निधी उपलब्ध करून देण्याचं काम हे संकल्प रत्नागिरीमध्ये होतोय. तो म्हणजे पांढरा समुद्र ते बंधारा आहे. हा भविष्यात महाराष्ट्रातल्याच नाही, देशातल्याच नाही तर परदेशातल्या अशा पद्धतीचं पर्यटन स्थळ हे रत्नागिरीमध्ये पुढच्या 1 वर्षामध्ये आपण साकार करू. आपण रत्नागिरीकरांनी देखील सहकार्य करावं. उद्योग क्षेत्रामध्ये देखील रत्नागिरीनं उत्तुंग सारखा प्रकल्प 2 महिन्यामध्ये कार्यान्वित होतोय आणि आपल्या रत्नागिरी आणि धीरूभाई अंबानी सहकार्य आवश्यक आहे आणि ते देखील सहकार्य करण्याचा संकल्प आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी मिळून करू. पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या तमाम रत्नागिरीकरांना